ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. यशोदाताईसाठी तुम्ही बाबा कदमला माफ करा. होय काशीताई म्हणता ते बरोबर आहे. एकही पैसा न देता आपण सूर्या भाऊजींना सोडवू शकतो. तू तर माझ्या नवऱ्याच्या जीवावरच टपलीस का? आई मी पाया पडते तुझ्या माझ्या मुलाला वाचव तू. काय करताय तुम्ही हे? हे बघ हे काय आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागते असं समजा पण माझ्या मुलाला वाचवा. प्लीज काशी ते 5 लाख दे. ते 5 लाख काय माणसाच्या जीवापेक्षा मोठं नाहीयेत. अहो ते मला कळत नाही का? पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. एकही पैसा न देता मी सूर्या भाऊजींना सुखरूप घरात आणणार आहे. आणि तेही आत्ता लगेच. काशी तू असं काय करणार आहेस? ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. पण तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हो फक्त एक करा, कोणी माझ्या बरोबर येऊ नका. काशी काशी काय ऐकत नाही तुझी बायको? काय ऐकत नाही तुझं? तू अधिकार दिलास ना तिच्या हातात म्हणून ती अशी शेफारले. हे बघ सूर्याला काय झालं ना तर मी तुम्हाला दोघांना कधी माफ नाही करणार. माझ्या मुलाला कसंही करून इथे आणून आणतात. मला बाकी काही माहित नाही. काही होणार नाही सूर्याला, काही होणार नाही सूर्याला. हा तू काळजी करू नकोस, मी बघतो सगळं. राम 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 राम. अरे देवा काय दिवस आलेत माझ्यावर. आता किती दिवस या जंगलात काढायचे मी. राम 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 राम. कोणीतरी इकडेच येते. अरे बहुतेक हे आपल्यात गावातली लोक दिसतात. काहीतरी नाटक करायला पाहिजे. अरे मरू दे का बाबा कदमला. आता एवढ्या रात्री त्याला शोधायचं तरी कुठं? होय तर पायाचे तुकडे पडायची पाळी आली आहे. हे मलाच शोधतायत वाटतं. आई बिराई पावली. राम 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 राम. आवो चला जाऊया आपण घरी. अरे बापरे हे परत निघालं का काय? आवो आवो अरे बाबा कदम तो बेशुद्ध पडलाय. चला चला घेऊन तर जायलाच पाहिजे ना. हा चला चला चला. हा घ्या घ्या. हा पुढे. सूर्या अरे रात बी झाली नाही म्हणजे फाटके आता ना घरी जायची वेळ नाही आली म्हणजे मिळवलं. एवढं खोटं बोलले आपण, त्याचा काहीतरी फायदा तरी झाला पाहिजे ना. अरे होणार होणार, खूप सारा फायदा होणार. किती झालं ना तरी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय मी. काय आता माझं तोंड वाकडं असलं म्हणून काय झालं? चमचा तर सोन्याचाच आहे ना. अरे मी घरी नाही म्हटल्यावरती ना आईचा जीव नुसता वर खाली होत असेल माहिती आहे तुला. अरे किती झालं तरी मोहितांचा वारस आहे मी. देवी बरोबर आहे सूर्या. तुला सांगतो आता कोण ना कोणतरी येत असेल बघ.
अरे पण सूर्या तुझी ती काशी वहिनी देणार आहे का आपल्याला पैसे? तिचा काय संबंध? हा तिचा काय संबंध? अरे आई जीव घे ना तिचा. अरे येईल येईल, तुम्ही वाट बघा. आता पैसे घेऊन येतच असेल कोणीतरी, बघा फक्त वाट. हे सूर्या काय? अरे ती कोण आहे? कोण रे? ती बघ कोणतरी येते. काशी, तू तू इथं काय करतेस? तुम्हाला सोडवण्यासाठी पैसे हवे होते ना? यांनी पळवलं तुम्हाला? का हे खोटं बोललात? का हे सगळं नाटक? पैशासाठी? हो, तुम्ही पैशासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरू शकता? ए काशी, तुला काय करायचंय? हा हे बघ, खबरदार जर कोणाला काही सांगितलं असतं तर निघ. सूर्या भाऊजी चला, पुरे झालं हे नाटक. हो, घरी आई आणि सरिता तुमची काळजी करतायत. त्याचा जरा तरी विचार करायला हवा होता तुम्ही. हे बघ, कसला विचार करायचा आणि कसला विचार करायचा नाही ना, हे माझं मी ठरवीन. तू कोण मला सांगणारी? हा हे बघ, मला पैसे हवेत. मला सांग, तू पैसे आणलेत का? हा आणले असतील तर मुकाट्याने ते पैसे दे. चल. सूर्या भाऊजी, मी तुम्हाला खूप छान ओळखते आणि तरीही तुम्हाला असं वाटतं का की मी तुम्हाला पैसे देईन? काशी, मला पैसे पाहिजे. माझ्या पैशांचं काय? काशी, तू इथे काय करतोस? त्या सूर्याकडून पैशाची वसुली करायला आलो होतो. आज यांनी पैसे दिले तर ठीक, लय गारगार वाटेल. नाही दिलं तर आज हा आडवा होणार. अरे, पैशाची व्यवस्था झाली का? नाही. भाऊजी, सूर्या भाऊजी, सूर्या भाऊजी, उठा उठा. ते लागलं तुम्हाला? उठा उठा सूर्या भाऊजी, उठा. लायकी नसताना तुला जुगार खेळायला कोणी सांगितलं होतं रे? तर बघ मी काय करतो. काशी,
नाही देऊ शकत? पण का? पण समजा आता जर का धनाजीरावांनी फोन केला असता तर पैशांची पुडकी घेऊन धावत आला असता ना तुम्ही? सरिता, काय काही समजावणार उपदेश करणार असाल ना तर मला या घरात ना कुणाचंच काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं हो, एवढं संतापायला काय झालं तुला? संताप? अहो इथे दहा पायाची आग मस्तकाला गेलीये. माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं, त्याच्या जीवाला धोका आहे. पण या घरात कुणालाच काही पडलेले नाहीये. सरिता, तू विसरतेस, सूर्या तुझा नवरा होण्याआधी माझा मुलगा आहे आणि मलाही त्याची तेवढीच काळजी आहे. हो ना? मग 5 लाखाची व्यवस्था का नाही होते? अगं मी कमी प्रयत्न करते का? पण रिकाम्या डोळ्यावर कावळ्याची वस्ती म्हणतात ना, तशी अवस्था झाली या घराची. हे गेले आणि सगळे अधिकार त्या काशीच्या हातात दिले. एवढंच फावलंय तुला. आई, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, जर का माझ्या सूर्याला काही झालं तर मी घराची राख रांगोळी करेन. या घरात मी कोणालाच सोडणार नाही. सरिता, सूर्यासाठी तू एवढं करू शकतेस का? नाही, या घरापेक्षा, इथल्या माणसांपेक्षा मला माझा नवरा जास्त महत्वाचा आहे. खरं सांगू, सूर्याबद्दलची एवढी तळमळ पाहून मला खूप बरं वाटलं बघ, आणि मनाला दिलासाही मिळाला की उद्या माझ्यानंतर सूर्याची काळजी करणारं कोणीतरी या घरात आहे. नाहीतर ती काशी आणि तो संजय त्याच्या जीवावरच उठलेत. अगं आता एवढी प्रॉपर्टी असताना 5 लाख रुपये देण्यासाठी रडतीये ती. मेल्यावर मड्यावर घेऊन जा म्हणावं तिला. माणसासाठी पैसा असतो, पण इथे पैशापुढे माणसालाही काही किंमत नाही. त्यात ते संजय भाऊजी म्हणतात आपण पोलिसांकडे जाऊया. इथे माझ्या नवऱ्याच्या मागे गुंड लागले, त्याच्या जीवाला धोका आहे, त्याचं काही बरं वाईट होऊ शकतं याचा विचार नाही करत ते. मलाही तेच म्हणायचंय. पोलिसांना कळवून सूर्याचं काहीतरी बरं वाईट करण्याची संधी देत आहेत हे लोक. हे बघ सरिता, आता या घरात ना माझं दुःख समजणारी फक्त तूच आहेस. आता ना आपल्यालाच काहीतरी करायला हवं. कसंही करून आता सूर्याला आपल्याला वाचवायलाच हवं. आई, काही झालं ना तरी 5 लाखासाठी माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या या लोकांना मी माफ करणार नाही. चाळी काका, तुम्ही काशीला बघितलं नाही? अहो कधीपासून शोधतोय तिला मी. पण झालं काय? सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो, पण तुम्ही माझ्या बरोबर चला. कदाचित ती मंदिराकडे गेली. चला. काशी बाजूला हो. नाही होणार. काशी, हे बघ, मला एखाद्याला उगाच त्रास द्यायला आवडत नाही, आणि माझ्या वाटेत जो येतो ना त्याला जिवंत सोडत नाही मी. पुन्हा अशी चूक नाही करणार, माफ कर यांना. अगं दुसरी संधीच देणार नाही याला. आज याला आडवं करतो आणि मग मला गार वाटेल. मी तुझ्या पाया पडते, नको करू असं. माफ कर यांना. तुला तुझे पैसे हवेत ना? माझे दागिने घे. माझे दागिने घे, पण सोड यांना. दागिने ठीक आहे, दे. चल काढ काढ काढ, लवकर काढ. चल काढ लवकर. इकडे हिरव्या बांगड्यांचं मी काय करू? ठेव. ही गळ्यातली माळ काढ. काढ.
बऱ्या मोत्याची आहे ना व कानातले काढ लवकर. मंगळसूत्र ते बी काढ. नाही, मी माझं मंगळसूत्र देणार नाही. ए चल चल लवकर काढते. हे माझ्या सौभाग्याचं लेण आहे. पण माझ्या पैसे एवढा दागिना व्हायला तुला ते मंगळसूत्र द्यावं लागल. नाही, मी माझं मंगळसूत्र देणार नाही. हे बघ, तुला बाकी सगळे दागिने दिलेत ना, हा एक दागिना माझ्यासोबत राहू दे. पण ते मंगळसूत्र मात्र पाहिजेच. माझा जीव गेला तरी मी माझं मंगळसूत्र देणार नाही. अच्छा ठीक आहे, मग तुझा जीव घेऊनच मी ते मंगळसूत्र घेतो. भाऊजी, भाऊजी मी सोड ते मंगळसूत्र. हे काय करतोय? सोडते का आता? अरे काय भाऊजी, भाऊजी काही बोला ना. भाऊजी सोड. अरे काय करतोय? अरे काय कर? सोड सोड. गुरव काका. अरे संजयराव तुम्ही आणि साळवी तुम्ही सुद्धा, काय भानगड काय? आम्ही काशीला शोधतोय. आमच्या घरी आता एक फोन आला होता की सूर्या किडनॅप झालाय आणि त्या लोकांनी 5 लाख रुपये मागितलेत. आता हे सगळं ऐकून आम्हाला काशी बोलली की ती सूर्याला सोडवू शकते आणि ती घराच्या बाहेर पडली. ती कुठे गेली कळत नाहीये. आम्हाला वाटलं ती देवळात आली असेल पण तिथे नाहीये. संजयराव तुम्ही काही काळजी करू नका. तुमची बायको खरंच भाग्यलक्ष्मी आहे. मला माहिती आहे तो सगळा प्रकार. हो माहित आहे ना, सांगा ना. हे सगळं त्या सूर्या आणि त्याच्या मित्रांचं कारस्थान आहे. सूर्याने त्याच्या मित्रांना सांगताना मी माझ्या कानाने ऐकलंय की त्यांनी अशा प्रकारे तुमच्याकडून 5 लाख रुपयाची मागणी करायची. म्हणजे असं की आज सकाळी तुम्हाला जो फोन आला होता ना, तो सूर्याच्या मित्रांनी केला होता. आता तुम्ही ते पैसे दिले की सूर्या ते सगळे पैसे हडप करणार. होय भयंकर आहे. पण मी हे सगळं आज संध्याकाळीच काशीताईंच्या कानावर घातलं होतं. ओके, म्हणजे हे काशीला सगळं माहित होतं म्हणून ती आम्हा सगळ्यांना बोलली की ती एक पैसाही न देता सूर्याला सुखरूप घरी आणू शकते. हो पण हे सगळं त्यांनी तुम्हाला कसं नाही सांगितलं? मुद्दामच सांगितलं नसेल. भावाभावात जास्त वितुष्ट वाढायला नको म्हणून. फार गुणी मुलगी आहे ती. संजयराव आणखीन एक गोष्ट, आज काशीताईंनी कोयनालाही जेवणाचा डबा नेऊन दिला. म्हणजे आता काशीताई कोयनाची काळजी घेतात म्हटल्यानंतर मीही निर्धास्त झालोय. आणि संजयराव, बाबा कदमच्या बाबतीतली गोष्ट तुम्हाला कळली की नाही? कुठलीही गोष्ट? संजयराव, आज काशीताई यशोदेला भेटल्या. यशोदा म्हणजे बाबा कदमची बायको. त्यांनी तिला बरोबर घेतलं आणि गावकऱ्यांसमोर आणलं. आणि त्यांनी गावकऱ्यांना गळ घातली की त्यांनी बाबा कदमला क्षमा करायला हवी. ज्या बाबा कदमनं काशीताईंना छळलं, त्या बाबा कदमचा प्रश्न काशीताईने सोडवणं म्हणजे कौतुकास्पद आहे. संजयराव,
मी मगाशीच तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. काशीसारखी बायको मिळाली तुम्हाला. काका पण आता तर खरंच तिची चिंता लागून राहिली आहे मला. बोल बोल, देतेस की नाही मंगळसूत्र? नाही. सोड सांगतो तुला. सोड म्हणतो ना. देतेस की नाही मंगळसूत्र? बोल. माझा जीव गेला तरी ठीक आहे, पण मी मंगळसूत्र देणार नाही. दे मंगळसूत्र. बोल, देतेस? नाही, तुला मारून काही उपयोग नाही. मी काय आज ओळखतो का तुला? मला माहिती आहे तू ते मंगळसूत्र देणार नाही, पण हे मंगळसूत्र मी घेणार म्हणजे घेणार. बोल, देते मंगळसूत्र का फिरवू गळ्यावर? नाही चाकू येते. लवकर दे. सोड ना, सोड. आता कसं गारगार. आली आली भाग्यलक्ष्मी.